नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आता त्यामध्ये सावली ही विठ्ठलाच्या मूर्तीसमोर आता घरामध्ये उभी असती. तेव्हा आता सारंगने आपल्यासोबत कसा दिवस घालवला, आपल्याला कसा प्रेमाने साडी घ्यायला आता भाग पाडले. आपण जेव्हा सारंग सरांना विचारलं की ही साडी कुणासाठी, तेव्हा आता सारंग म्हणतो की सावली, आपण दोघे आलोय ना साडी घेण्यासाठी, मग कुणासाठी घेत असेल? तेव्हा सावली म्हणते माझ्यासाठी. तर सारंग म्हणतो ऑफकोर्स. आणि आता ते सगळं सावलीला आठवते आणि सावली आता खूप खुश होत असते. आणि विठ्ठलाकडे बघत आता सावली म्हणते की विठ्ठला, तुझे मानावे तेवढे आभार खरंच कमी आहेत. आणि आजचा दिवस खरंच माझ्यासाठी खूप छान गेला. आणि आता सावली विठ्ठलाला सांगते की जो बदल सारंग सरांमध्ये झाला ना विठ्ठला, तोच बदल आता घरातल्या सगळ्यांमध्ये होऊ दे. आणि आता सावली खूप खुश झालेली असते. त्याच वेळेस आता इकडे भागवतांच्या घरी एकनाथराव, कान्हू, सखदेव आता हलव्याचे दागिने आता बनवत असतात. तेवढ्यात अप्पू तिथे येतो आणि म्हणतो की हे सगळं काय आहे? कान्हू म्हणते की अरे हे हलव्याचे दागिने आहेत. आणि तेवढ्यात अप्पू म्हणतो की पण आई हे तुटत नाही का? कान्हू म्हणते की अगं अरे नाही तुटत. अप्पू म्हणतो की मग मी हे खाऊ शकतो का? कान्हू म्हणते की अरे खाण्यासाठी वेगळं केलंय, तू जास्त काही खात जाऊ नकोस, खाल्ल्यानंतर त्रास होतोय किती माहिती ना तुला. आणि त्यानंतर विचार करत आता अप्पू म्हणतो की आई मगाशी तू बोलली ते तिळवण काय असतं ग? हसतच एकनाथराव म्हणतात की कान्हू सांग आता त्याला. तेवढ्यात आता कान्हू हसतच म्हणते की अरे तिळवण म्हणजे सासरी गेलेल्या मुलीला तिच्या माहेरवरून तिळगुळ, तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या हे सगळं काही देतात, त्याला तिळवण म्हणतात. कान्हू म्हणते की आता आम्ही हे दागिने जे बनवतो ना ते सुद्धा सगळं तुझ्या अक्कीसाठीच आहे. ते ऐकून अप्पू खुश होतो. आणि ते ऐकून आता अप्पू खुश होत कान्हू जवळ येतो आणि म्हणतो की आहे हे सगळे अक्कीसाठी चाललंय ना, मग मी सुद्धा अक्कीच्या घरी येणार आणि अक्कीला त्या निमित्ताने आणि सारंगदाजींना सुद्धा भेटणार. तेव्हा ते ऐकून एकनाथराव आणि सखदेव आता अवाक झालेले असतात. दोघेही एकमेकांकडे बघू लागतात. तेवढ्यात चंद्रकांतचे बोलणे आता सखदेवला आठवते. चंद्रकांतने सांगितलेलं असतं की हे बघा, आत्ताच आपण कोणत्या निष्कर्षावरती यायला नकोय. सावली आणि सारंगच्या नात्याला आपल्याला वेळ द्यायला हवाय. आणि ते ऐकताच आता कान्हू विचार करते की अप्पू जर तिथे आला आणि त्याला जर सगळं सत्य कळलं तर. तेवढ्यात आता सखदेव म्हणतो की अप्पू हा मान ना सगळ्यात मोठ्या भावाचा असतोय. आणि तेवढ्यात दरवाजात जयंती तिथे येते. हसतच जयंती म्हणते की आणि मोठ्या बहिणीचा सुद्धा मान असतो बरं का. तेव्हा राग येऊन सखदेव म्हणतो की तुझं काय काम आहे तिकडे? सखदेव शेजारी बसतच जयंती म्हणते की माझं काय काम म्हणजे? जयंती म्हणते माझं काय काम म्हणजे अहो सारंग दाजी आणि सावलीला मी माझी खोली दिली होती आणि त्यांचा आदर सत्कारही केला होता की नव्हता, तेव्हा मला यायलाच हवं. जयंती म्हणते की तुम्ही काही बी म्हणा पण मी जाणार म्हणजे जाणार. एवढ्या दिवस तुम्ही माझा ड्रामा बघितला ना, पण आता मी जाणारच आणि त्यांच्या घरी पाहुणचार करून घेणारच, असे आता जयंती सगळ्यांना सांगते. जयंती म्हणते की मला तिथे जाऊन बघायलाच हवं आपल्या सावलीला ते लोक व्यवस्थित वागवतात की नाही म्हणून. जयंती म्हणते की तुम्ही एकदम गरीब साधी माणसं, तुम्हाला तर ते बोटवर नाचवतील. माझ्यासारखी खंबीर आणि चाप्टर बाई पाहिजे. तिथे गेल्यानंतर ना सारंग साहेब सावलीला बायकोचा दर्जा देताच की नाही हे मी शोधून काढील. चाप्टर आहे मी, चाप्टर, अशी जयंती सगळ्यांना सांगते. आणि तेवढ्यात आता जयंती म्हणते की मोठी वहिनीने तिथे यायलाच हवं. पोरीचं तिथं काय चाललं आणि काय नाही हे मला बघायलाच हवं, बरोबर ना? आणि माझ्यावर सुद्धा तिची काहीतरी जबाबदारी आहेच ना, अशी जयंती हसतच आता सगळ्यांना सांगते. तेव्हा आता सखदेव वाकडं तोंड करतो. आणि तेव्हा काही जरी झालं ना, माझी जबाबदारी आहे, मी तिथे जाणार म्हणजे जाणार. आणि ती सुद्धा त्यांच्या घरची सगळी माणसं इथे आली होती आणि आपण पाहुणचार केला होता, तेव्हा आता आपण सुद्धा तिकडे जायचं आणि पाहुणचार घ्यायचा, बरोबर ना? असे म्हणत आता जयंती हसू लागते. जयंती म्हणते की चला आणि जयंतीची ती पर्स घेऊन जाऊ लागते. तेवढ्यात अप्पू म्हणतो की वहिनी अहो सकाळी जायचंय आत्ता नाही. तेवढ्यात जयंती म्हणते की भाऊजी माझं मेकअपचं सामान आणायचंय दुकान बंद होण्याच्या अगोदर. आणि जयंती आता तोऱ्याने तिथून जाऊ लागते. तर सखदेव आता जयंतीकडे बघतो. इकडे आता मेंदळ्यांच्या घरी तिलोत्तमा, चंद्रकांत आणि राज हे समोरासमोर टेबलवर बसलेले असतात. तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की हे बघा, तुम्ही व्यवहारामध्ये
बाप लेकाचं नातं आणू नका आणि मी बोलते ना राजसोबत, तुम्ही कशाला मध्ये बोलता. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की अरे राजकुमार, तू 4 लोकांवरती विश्वास ठेवतोय ना, मला ते अजिबात नाही आवडत. राज म्हणतो की अगं पण विश्वास जर ठेवला नाही तर आपली कामं कसे होणार, तूच मला सांग ना. बबलू आणि सोम सुद्धा आता तिथे बसलेले असतात. तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की विश्वास हा कमवायचा असतो, वाटायचा नसतो राजकुमार. तेव्हा आता राजकुमार म्हणतो की हे बघ, यामध्ये आपल्याला 25% तरी राईज मिळेल. आई तू विश्वास ठेव. तेवढ्यात आता सावली ही सगळ्यांसाठी चहा घेऊन येते आणि प्रत्येकासमोर चहा ठेवते. आणि तेवढ्यात आता सावली ही तिलोत्तमासमोर चहा ठेवून निघून जाऊ लागते. तेवढ्यात आता राजकुमार सावलीला थांबवतो आणि म्हणतो की बाळा, हा चहा तू बनवलास का? सावली म्हणते की हो. तेव्हा आता राजकुमार म्हणतो की मी तुला किती वेळा सांगितलं, माझ्या आईला तुझ्या हातचा चहा आवडत नाही. का ठेवलास तिच्या पुढे चहा आणि आत्ताच्या आत्ता हा चहा घेऊन जा. तेव्हा आता तिलोत्तमा ही खाली मान घालते. राजकुमार म्हणतो की हे बघ, माझ्या आईला झालेला त्रास मला अजिबात आवडत नाही बरं का, चल उचल तो चहा. आणि तेवढ्यात आता सावली ही राजकुमार पुढला चहाचा कप उचलते तर पटकन तिलोत्तमा सुद्धा तिच्या जवळचा चहाचा कप आता सावलीकडे देते. सावली आता दोन्हीही कप घेऊन जाऊ लागताच वरून आता सारंग तिथे येतो आणि म्हणतो की सावली, अगं चहा आणलाय ना, मग पाठीमागे का चालवलायस आणि दे इकडे असे म्हणत पटकन आता तो चहाचा एक कप सारंग आपल्याकडे घेतो आणि टेबलवर येऊन बसतो. तिलोत्तमा आणि राजकुमार आता सारंगकडे बघू लागतात. तेव्हा आता हसतच राजकुमार म्हणतो की अरे सारंग, तू तर कॉफी घेतोयस ना आणि गावात गेल्यापासून तू बदलत चाललायस बरं का, बरोबर ना? तिलोत्तमाकडे बघा सारंग म्हणतो की असं काही नाही बरं का, मला चहा घ्यावासा वाटला ना म्हणून मी घेतला. हसतच राजकुमार म्हणतो की खरंच आपला सारंग बदलत चाललाय आणि बदललाय बरं का. आणि तेवढ्यात आता सारंग हा गुपचूप चहा पिऊ लागतो तर तिरपे डोळे करून तिलोत्तमा आता रागाने सारंगकडे बघू लागते. इकडे आता सखदेव आणि जयंती हे आता मेहेंदळ्यांच्या घरी पायी पायी चाललेले असतात. रस्त्याने चालत असताना जयंतीना आता सेल्फी स्टिकवर तिचा मोबाईल धरलेला असतो आणि आता जयंती ही व्हिडिओ काढत असते. जयंती म्हणते की आम्ही आता मेहेंदळ्यांच्या मेन्शनमध्ये चाललेलो आहेत आणि आता माझी पर्ससुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आणि बघा माझी पर्स. त्यानंतर आता जयंती ही सखदेवच्या हातातील बॅग घेत म्हणते की हे बघा, आम्ही आता खूप मस्त गोष्टी घेऊन मेहेंदळ्यांच्या मेन्शनमध्ये चाललेलो आहोत, पण आमच्याकडे मात्र जाण्यासाठी पैसे नाहीत आणि आम्ही त्यामुळे पायी पायी चाललेलो आहोत, बघा आमची अवस्था. असे म्हणत आता जयंती व्हिडिओ काढत असते. रडतच जयंती म्हणते की का सांगू, अहो ही पर्स मी घेतली ना तेव्हाच आमचे सगळे पैसे संपले आणि पायी पायी जाण्याची वेळ आमच्यावर आली. आणि तेवढ्यात आता जयंती म्हणते की माझे पतिदेव, माझे हजबंड माझ्या शेजारी आहेत आणि आम्ही सोबतीने जात आहोत. माय हजबंड हॅशटॅग असे म्हणत आता जयंती पूर्ण व्हिडिओ काढत असते. त्यानंतर आता व्हिडिओ पूर्ण करत जयंती सखदेवला म्हणते की बघा, आता हा व्हिडिओ एकदा का टाकला की पैसेच पैसे असे लोक बघतात ना, खूप व्ह्यूज होतात आणि पैसेच पैसे मिळतात. सखदेव आता रागाने जयंतीकडे बघू लागतो आणि आता जयंतीकडे बघत सखदेव विचार करतो की आपण जर मेंदळ्यांच्या घरी गेलो ना, तिथे या जयंतीने काही घोळ घातला नाही तर बरं होईल. सखदेव विचार करतो की सावलीचं सत्य हिला कळू नये, नाही तर त्याचा सुद्धा ही बाजार करीन. तो बाजार करायला सुद्धा ही मागे पुढे बघणार नाही. आणि पटकन आता पाठीमागून एक ॲटो येऊन सखदेव आणि जयंती त्या ॲटोमध्ये बसतात. आणि इकडे आता मेंदळ्यांच्या घरी जगन्नाथ त्याच्या बायकोसोबत आता मकर संक्रांतीचा वाण घेऊन आता मेंदळ्यांच्या घरासमोर आलेला असतो. गाडीमधून उतरताच आता जगन्नाथ पटकन तिथे थांबतो. तेवढ्या जगन्नाथची बायको जगन्नाथकडे येत म्हणते की का हो, असे का थांबलेत आणि कसला विचार करताय? जगन्नाथ म्हणतो की काही निर्णय डोळे बंद करून घ्यायचे असतात आणि त्यातलाच हा एक निर्णय आहे, बघूया आता काय होतंय. असे म्हणत आपल्या माळीला हात लावत जगन्नाथ म्हणतो की देवा, बारीक लक्ष ठेवा. पटकन आता जगन्नाथ आता त्याच्या बायकोला हात करत पुढे जाण्यासाठी सांगतो आणि दोघेही आता आतमध्ये जाऊ लागतात. आणि तेवढ्यात आता जगन्नाथ आणि त्याची बायको मेंदळ्यांच्या दरवाजापाशी आलेले असतात. तर तेवढ्यात आतमधून अमृता तिथे येते आणि त्या दोघांना बघते. तेव्हा अमृताला देखील मोठा धक्का बसलेला असतो. अमृता म्हणते तुम्ही, तर मिश्किल हास्य करत जगन्नाथ आता होकार देतो. तेवढ्यात सावलीकडे बघत अमृता म्हणते सावली. पटकन आता सावली तिथे येते आणि जगन्नाथला बघताच आता सावली म्हणते की तुम्ही आणि इथे. तेवढ्यात आता जगन्नाथची बायको म्हणते की सावली
ही तुझी पहिलीच मकर संक्रांत आहे, त्यामुळे मकर संक्रांतीचा वाण आणलाय आम्ही. आणि तेवढ्यात आता ते ऐकून वरून टाळ्या वाजवत तिलोत्तमा ही जगन्नाथकडे बघते आणि म्हणते की अरे वा. तेव्हा आता जगन्नाथ, त्याची बायको अमृता, सावली सगळेजण वर तिलोत्तमाकडे बघतात. तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की अरे तुला या घरातून किती वेळा हकलून दिलंयस, तरी पण निर्लज्जपणाची तू सीमा ओलांडली आणि पुन्हा इथे येतोयस. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा ही खाली येते आणि जगन्नाथ समोर येत म्हणते की का आलास तू इथे. तेवढ्यात आता चंद्रकांत, सारंग सगळेजण तिथे आलेले असतात. तर तेवढ्यात जगन्नाथ म्हणतो की प्रेम, माझ्या लेकीचं प्रेम हे मला तुझ्या उंबरठ्यावरती घेऊन येतंय. आणि लगेचच जगन्नाथ म्हणतो की ज्या घराने माझ्या लेकीचा जीव घेतला त्या घराच्या उंबरठा काय, त्या घराची पायरी सुद्धा चढलो नसतो. ते ऐकून आता तिलोत्तमा म्हणते की बस झालं, सतत सतत तेच गुणगुण गाऊन तू मला किती त्रास देणार आहेस. तिलोत्तमा म्हणते की जगन्नाथ, मी तुला त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं, तुझ्या त्या लेकीमध्ये सुद्धा मला अजिबात इंटरेस्ट नव्हता आणि तुझ्या या लेकीमध्ये सुद्धा मला तर अजिबात इंटरेस्ट नाहीये. तेव्हा ते ऐकून अमृता, सारंग सगळेजण तिलोत्तमाकडे बघतात. जगन्नाथ म्हणतो मला एक कळत नाहीये, स्वतःच्या लेकरावरती इतकं प्रेम करणारं हे एका आईचं प्रेम दुसऱ्याच्या लेकराबद्दल एवढं आटू कसं शकतं. जगन्नाथ म्हणतो हे तर मोठं दुर्दैव आहे, बरोबर ना. आणि मला हे तुझं गणित अजिबात कळत नाहीये असे आता जगन्नाथ तिलोत्तमाला बोलतो. जगन्नाथ म्हणतो की म्हणजे आई इतकी स्वार्थी असू शकते का. तेवढ्यात जगन्नाथ विचार करत म्हणतो की नाही तिलोत्तमा मेंदळे, आई तुझ्यासारखी स्वार्थी विचारही करू शकत नाही आणि तुझ्यासारखी अप्पल पोटीसुद्धा असू शकत नाही जशी तू आहेस. तेव्हा आता तिलोत्तमाला अजूनच राग येऊ लागतो. आणि ते ऐकताच आता मोठ्या आवाजात सावली म्हणते की जगन्नाथजी, तुम्ही या घराचा उंबरठा देखील ओलांडू नका. ते ऐकताच आता तिलोत्तमा म्हणते की अरे बापरे, तुझा बाप परत. आता तिलोत्तमा म्हणते की म्हणजे तुझे वडील एक शब्द वाईट बोलले तर तुला त्याचा एवढा राग आला सावली. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की तुला असं वाटतंय ना तुझे वडील मला काहीतरी चुकीचं बोलले आणि त्यामुळे तुला राग आला, तर मग जा आणि मार त्यांच्या कानाखाली. आणि तेवढ्यात चंद्रकांत मध्ये बोलत म्हणतो की तिलोत्तमा, तर हात करत आणि बोट करत तिलोत्तमा म्हणते की 1 मिनिट कोणीही मध्ये बोलायचं नाही. हिला जर हिचे वडील मला वाईट बोलले याचा राग आला असेल तर हिने जावा आणि त्यांच्या कानाखाली मारावी. जर हिला एवढा राग आला असेल तर आत्ताच्या आत्ता ही तिथे जाईल आणि त्यांच्या कानाखाली मारेल आणि तरच मी मान्य करील की ही मुलगी खरी आहे म्हणून. ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि ते जी काही तिच्या वडिलांबद्दल बोलते ना आणि आता बोलले ना ते सुद्धा मी मान्य करेन असे तिलोत्तमा आता सावलीला बोलते. आणि जर तिने असं केलं तरच मी मान्य करेल की तिला या घरच्यांबद्दल आणि या घराबद्दल, या घरातल्या माणसांबद्दल खरं खुरं प्रेम आहे म्हणून. आणि हात करतच आता तिलोत्तमा सावलीला म्हणते की जा त्यांच्या कानाखाली मार. तेव्हा तिलोत्तमाचे ते बोलणे ऐकून आता सावलीच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं आणि सावलीला आता काय करावे आणि काय नाही हे कळत नसतं. डोळ्यातून पाणी गाळत आता सावली ही तिलोत्तमाकडे आणि जगन्नाथकडे बघू लागते. तेवढ्यातच जगन्नाथ म्हणतो की मार. ते ऐकताच आता सावलीला मोठा धक्का बसतो आणि ते ऐकताच आता जगन्नाथ त्याच्या बायकोकडे बघतो तर त्याच्या बायकोला सुद्धा आता खूप वाईट वाटलेलं असतं. पुन्हा आता जगन्नाथ सावलीकडे बघतो आणि म्हणतो की मार सावली, तू मार माझ्या कानाखाली. आणि तेवढ्यात आता सावलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. जगन्नाथ म्हणतो की सावले, अगं माझ्या कानाखाली मारली तरी मला काही फरक पडत नाही आणि माझ्यासमोर तुला सिद्ध करण्याची काहीच गरज नाही, पण जर माझ्या कानाखाली मारून तुझ्या तिलोत्तमा मेंदळेला जर पश्चाताप होत असेल आणि तिला जर तिचा विश्वास बसत असेल तर तू माझ्या कानाखाली मार. आणि या घरातील जर तुझं आयुष्य सुखी होणार असेल तर तू माझ्या कानाखाली मारली तरी चालेल असे जगन्नाथ आता सावलीला बोलतो. हसत जाता तिलोत्तमा हात करत सावलीला म्हणते की आता तर काही तुला परवानगीच मिळाली आणि जा आता मार कानाखाली. आणि आता पटकन आता तिलोत्तमा म्हणते की बघतेस काय, अगं जा आणि मार कानाखाली. तेव्हा आता सावलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि तसाच एक एक पाय पुढे उचलत सावली आता जगन्नाथ समोर येते. तेवढ्यात आता जगन्नाथ सावलीला म्हणतो की सावली, माझ्या मेलेल्या लेकीचं चित्र अजूनही माझ्या डोळ्यात जळत आहे, पण तुझ्या रूपाने ती लेक अजूनही जिवंत आहे आणि माझ्या डोळ्यातील ते माझ्या मुलीचं चित्र बघण्यासाठी आणि तिला त्या सजीव रूपात बघण्यासाठी वारंवार सावली मी तुझ्याकडे येतोय. आणि मग तुला बघितलं तर मला बरं वाटतं आणि मायेचा झरा मग असा ओसंडून वाहू लागतो असे जगन्नाथ सावलीच्या प्रेमाचे शब्द आता सावलीला सांगत असतो. आणि आता जगन्नाथ म्हणतो की तू काळजी करू नकोस, मी तुला आयुष्यभरच समजून घेण्याचं ठरवलेलं आहे आणि समजूनही घेतलं आहे. माझ्या कानाखाली मारल्यानंतर जर तुझा मोठेपणा सिद्ध होणार असेल तर सावली
तू माझ्या कानाखाली मार असे जगन्नाथ आता सावलीला बोलतो. आणि तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो की सावली मार कानाखाली असे म्हणत आता जगन्नाथ त्याचे तोंड सावली समोर धरतो. आणि आता तो सगळा नजारा बघून आता राजकुमार, सारंग, नील सगळेजण आता अवाक झालेले असतात. आणि आता सगळेजण सावलीकडे बघत असतात. तेवढ्यात सावलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. सावलीला आता जगन्नाथचे बोलणे आठवते. जगन्नाथनेच म्हटलेले असते की जर माझ्या लेकीचं लग्नाचं स्वप्न जर मला पूर्ण करायचं असेल तर मी माझ्या लेकीचं धूमधडाक्यात लग्न करील. आणि सावलीच्या रूपात मी माझ्या लेकीला बघतोय असे म्हणत जगन्नाथने आता भर हळदीमध्ये सावलीच्या डोक्यावरती हात ठेवला होता आणि सावलीला तिची लेक मानलं होतं हे आता सावलीच्या डोळ्यासमोर येतं. आणि त्यानंतर जगन्नाथने सांगितलेलं असतं की तुला मेंदळ्यांच्या कुटुंबात पाठवून मी माझं कर्तव्य पूर्ण केलं, पण आता तुझं पुढचं आयुष्य कसं मार्गी लागेल याचा मी विचार करतोय. आणि सगळेजण आता सावलीकडे बघत असतात. तर जगन्नाथ पुढे तोंड करत आता सावलीला म्हणतो मार. तेव्हा आता पटकन तिलोत्तमा म्हणते की हो मार कानाखाली. पटकन आता सावली तिच्या हाताकडे बघते आणि हळूहळू आता सावली तिचा हात वर घेऊ लागते. सावलीचा हात आता थरथर कापत असतो आणि जगन्नाथ हसतच सावलीकडे बघत म्हणतो मार सावली. सावलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि थरथरत्या हाताने सावलीने आता तो हात वर घेऊन सावली त्या हाताकडे बघू लागते. इकडे आता तिलोत्तमा खूप खुश झालेली असते. तिलोत्तमा म्हणते मार आणि सगळेजण आता सावलीकडे बघत असतात. हसतच जगन्नाथ म्हणतो की मार सावली बघतेस काय. आणि तेवढ्यात हाताकडे बघून आता सावली ही रडतच जगन्नाथकडे बघते आणि म्हणते की मी ही सावली नाहीये तुमची लेक. आणि तेवढ्यात आता ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तर सावली आता तिच्या हाताकडे बघू लागते आणि जगन्नाथ आता सावलीकडे तोंड धरून आता सावलीकडे बघत असतो. जगन्नाथ म्हणतो की मार सावली. तर सावली आता जगन्नाथच्या कानाखाली मारणार का. आणि तिलोत्तमाचा विश्वास पुन्हा खरा करून दाखवत सावली आता काय करणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.